नॅशनल ए संघाचे खेळाडू बच्चा अभिषेक बैद थोडं लवकर करायचं आहे, त्वरा करा, थोडं लवकर चालू करा. पहिला चेंडू अभिषेक बैद, सामना करतील मंदार. पहिला चेंडू परंतु चांगला असा अचूक टप्पा, निर्धाव असा चेंडू, निर्धाव असा चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अभिषेक बैद मागच्या मॅच मध्ये त्यांची नॅशनल ए हा संघ पराभूत झाला, परंतु त्यांनाही ताकद आहे, ते कोणत्याही प्रकारे आपला कमबॅक करू शकतात. नक्कीच पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतोय अभिषेक बैद. सामना करेल मंदार देशमुख. मंदार देशमुख राम जानकीचा कर्णधार, चांगला फलंदाज आहे. एक स्लोअर पद्धतीचा चेंडू परंतु हा डॉट चेंडू. अभिषेक बैद एक नामवंत असे गोलंदाज, चांगला टप्पा आणि हा रिव्हर्सचा फटका फसलेला आहे. पाहूया आणि हा जेल बाद झालेले आहेत. मंदार देशमुख राम जानकी या संघाचे कर्णधार स्वतः तंबूच्या आश्रयाला. रिव्हर्स फटका घेताना ते तंबूच्या आश्रयाला आलेत. त्यांची जागा घेण्यासाठी फलंदाज जात आहेत, ते म्हणजे सागर. राम जानकी या संघाचे कर्णधार मंदार देशमुख यांनी कोणत्याही प्रकारे एकही धाव नाही काढले. नक्कीच लवकरात लवकर आपले बॅट्समन पाठवायचे आहेत. सागर नॅशनल ए संघाचे गोलंदाज अभिषेक बैद एक चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्याकडेही चांगले चांगले गोलंदाजाचा भंडार आहे, तो म्हणजे अभिषेक बैद असतील, चैतन्य पाटील, शुभ्रो दत्ता, साहिल. पुढचा चेंडू परत एकदा निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू चांगला चेंडू हाताळला, निर्धाव असा चेंडू. अभिषेक बैद मागच्या मॅच मध्ये ते नॅशनल ए हा संघ पराभूत झाला होता, परंतु आता मात्र त्याने चांगला असा कमबॅक केलाय. तब्बल पॉवर प्लेचा षटक हाताळतात अभिषेक बैद आणि अजूनही 5 चेंडू हाताळलेत. एकही धाव खर्च नाही झाली आणि एक गडी बाद केलाय राम जानकी या संघाच्या. पुढचा चेंडू परत एकदा लोअर फुल टॉस, परंतु पंचांकडे अपील आणि फेटाळले आणि पाहूया काय झालंय. मिसकम्युनिकेशन आणि फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेले आहेत. पहिलं षटक हाताळले नॅशनल ए या संघाचा गोलंदाज अभिषेक बैद आणि निर्धाव असे षटक टाकले. एक षटकाखेरीज धावसंख्या झाली 0. तब्बल पहिलं षटक हाताळले ते मेडन ओव्हरचं अभिषेक बैद यांनी. आजच्या दिवसातील पहिलं षटक होतं जे निर्धाव असं होतं आणि 2 गडी बाद झालेले आहेत राम जानकी या संघाचे. थोडं लवकरात लवकर चालू करायचं नॅशनल ए यांना आमची विनंती आहे. थोडं फास्ट खेळ चालू करायचा आहे. वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते म्हणजे चैतन्य पाटील. चैतन्य पाटील एक चांगले गोलंदाज. नॅशनल या संघाचा चांगला कमबॅक पाहायला मिळाला. पहिला मॅच जिंकले, दुसरी मॅच ते हरले होते, परंतु आता तिसऱ्या मॅच मध्ये त्यांचा चांगला कमबॅक पाहायला मिळाला, तो म्हणजे नॅशनल ए या संघाचे गोलंदाज चैतन्य पाटील. पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू समोरच्या दिशेने डडवलेला चेंडू, त्यावरती एक धाव. हॅलो, यानंतर होणारा सामना आहे पुणे 11 विरुद्ध SKMM. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण उपस्थित राहायचंय. अरे पर्पल रे, पर्पल आहे पण पप्पी नाही. अरे तेच रे, अरे बाबा येतं आम्ही इंग्लिश मीडियम वाले, तुला माहिती आहे का. पुढचा चेंडू
चैतन्य पाटीलाचा चांगला तटवला चेंडू, त्यावरती एक धाव घेण्यात यशस्वी झालेत. नक्कीच आता राहुल सिंग थोडे खुश आहेत, त्यांना माहिती आहे पहिली ओव्हर मेडन गेलेत. पुढचा चेंडू पुढचा चेंडू पाहूया चैतन्य पाटील सामना करतोय. राम जनकीय संघाचा अजूनही एकही चौकार नाही आलेला आहे, परंतु आता टटवला चेंडू, त्यावरती एकच धाव. राम जनकीय संघाचा धावसंख्येमध्ये भर, परंतु अजूनही मोठे फटके लागणार, कारण पहिलं ओव्हर आहे मिडन ओव्हर गेले, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे राम जनकीय संघाने मोठे फटके मारायचे. नॅशनल ए या संघाचे फलंदाजी देखील ताकदीवान आहेत, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, थोडा स्कोअर कार्ड जास्त वाढवायचा आहे. पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. हॅलो. यानंतर होणारा सामना पुनीत विरुद्ध SKMM. हॅलो. सन्मान्य श्री दीपकजी सांगळे या ठिकाणी उपस्थित झालेत, तुमचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. चांगला चेंडू वैयक्तिक पहिला संघासाठी तिसऱ्या षटक घेऊन आले, ते म्हणजे शुभ्रो दत्ता. हे त्याला बोल YouTube लाईव्ह, आता YouTube लाईव्ह माहित नाही, मगाशी लाईव्ह क्रिकेट करता YouTube आहे. सुबोध मगाशी YouTube असं आहे तसं आहे. पुढचा चेंडू चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, ते म्हणजे नॅशनल ए या संघाची. शुभ्रो दत्ता चांगले लेफ्ट हँडेड बॉलर, चांगली गोलंदाजी करताना. निर्धाव असा चेंडू चांगला तटवलेला चेंडू, परंतु त्यावरती एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय आणि त्याच प्रकारे अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते, ते म्हणजे नॅशनल ए या संघाचे गोलंदाज
चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. आजच्या दिवसभरामध्ये चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळाला. मागची मॅच पुणे इलेव्हन या संघाबरोबर त्यांची लॉस झाली, परंतु त्याच्यानंतर त्यांनी चांगला कमबॅक पाहायला मिळाला नॅशनल ए या संघाचा. पाहूया शुभ्रो दत्ता. आत्ता मात्र लटवलाय चेंडू आणि त्यावरती पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यावरती चांगला थ्रो. नॅशनल ए या संघाला विनंती आहे लवकरात लवकर आपलं चौथा षटक टाकून घ्यायचं आहे. चौथं षटक टाकून घ्यायचं आहे. लवकरात लवकर चौथा षटक टाकून घ्यायचं आहे. यूट्यूब लाईव्ह चालू आहे. नॅशनल ए यांना विनंती आहे लवकरात लवकर आपलं षटक चालू करायचं आहे. अजूनही 4 सामने बाकी आहेत. आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. थोडं जरा लवकर करायचं आहे. सचिन हॅलो. हा देखील नॅशनल ए या संघाचा चांगला गोलंदाज आहे. नॅशनल ए पुनीत आणि SKMM चे कर्णधार आपण टॉस साठी यायचंय. कर्णधार SKMM चे नक्की कोण आहेत त्यांनी या टॉस साठी. आणि पुनीत 11 माझ्या मते सूरजच असेल ना. नाही विशाल पाटील आहे. सूरज आहे. SKMM चे कर्णधार चांगला कोण चेंडू आहेत? पाहायला मिळतोय. नॅशनल ए या संघाचे गोलंदाज सचिन हे देखील चांगले गोलंदाज आहेत. मातब्बरशे अचूक टप्पा. नॅशनल ए हा संघ मगाशी तुम्हाला सांगितलं होतं चांगले गोलंदाजीचा दर्जा आहे त्यांच्याकडे. आणि आता आले आहेत SKMM या संघाचे कर्णधार. SKMM चे कर्णधार माझे मित्र अभिजित जाधव या ठिकाणी आलेले आहेत. आम्ही जातो नाणेफेकीसाठी. ते जरा आता कामावरून आलेत. हा चांगला फटका परंतु त्यावरती झेलबाद. कुठे होतास? ऑफिसला गेलेलो. कशासाठी? काम होतं ना. आजच तुला काम होतं? एक फोटो घ्या ना एक सागर वीरेश एक फोटो ले. ये आए अपने को पता चलना चाहिए ना भाई मेरा. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय तो सन्मान्य दीपक सांगळे साहेब यांच्या शुभ हस्ते. हेड इज अ कॉल. हेड कोण जिंकलंय? SKMM चा कर्णधार या ठिकाणी आल्या नाणेफेकीचा कौल जिंकलेत अभिजित जाधव. आपण कुठे होता? आपण सकाळपासून या ठिकाणी दिसताना आपण संध्याकाळी आलेला आहात. तर आपण आपला निर्णय कळवायचा पहिला. क्षेत्ररक्षण. आपण सागर कांबळे यांच्याकडे बघून क्षेत्ररक्षणाचा निर्णय देताय का? कारण ते मला फलंदाजी बोलले होते पण मी त्यांना बोललो की गोलंदाजी घेऊया. कारण ह्यांनी आम्हाला 180 रन मारले तर आम्ही 3 ओव्हरमध्ये ते करू. हा तुमचा जो हाय कॉन्फिडन्स आहे त्यासाठी आम्ही आपले आभारी आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पॉवर प्लेचं षटक टाकणार का पुढे जुना बॉल घेऊन बॉलिंग टाकणार हे मला उत्सुकता नाही आहे. खास करून तिथून प्रितेश नातकर सुनील शेलार मग ह्यांना उत्सुकता आहे की आपण षटक कोणतं टाकणार.
सुनील शेलार जर फलंदाजीला ओपनिंगला आले असते तर 100% मी पॉवर प्लेची ओव्हर टाकली असते. पण बघू डिसिजन काय घ्यायचं ते. 4 ओव्हरची मॅच आहे, पण नक्की 1 ओव्हर मी षटक टाकणार. नक्कीच आपल्याला ह्यासाठी शुभेच्छा. या सूरज, आपण अभि जाऊ नका इथून. सूरज शिंदे, मगाशी टॉससाठी कोण आलं तुझ्या टीममधून? तू चालेलास? अच्छा. ते काय तुमच्यावरती डब्बा लावतो अभि की हेच बॅटिंगला येणार हेच बॉलिंगला करणार? काय प्रतिक्रिया आपली? काय नाही, आमची टीम आहे, आमचा बॉल, आमची बॅट, तसे आमचे निर्णय पण आमचेच असतात. बरं, धन्यवाद. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. यानंतर तुमचा लगेच 4 ओव्हर षटकांचा सामना होईल. सोनूभाई त्या ठिकाणी आलेले आहेत. सोनूभाई त्यांचं देखील हसले. आणि धन्यवाद. आणि अभि जाधव, तुम्ही आलात त्याबद्दल तुमचा आभार. असं सहकार्य आम्हाला करा. आता मात्र आणि अभि जाधव, आपल्याला एक प्रश्न विचारायचा राहिला. या संपूर्ण स्पर्धेचं जे आयोजन आहे त्या आयोजनाबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? मला माहिती होतं तुम्ही मला प्रश्न विचारणार. खूप सुंदर आयोजन आहे आणि मस्त म्हणजे चांगलं लाईव्ह दिसतं, क्लिअर टुर्नामेंट आहे आणि वेळेत पूर्ण होते. छान केलं. पहिल्याच वर्षी टुर्नामेंट लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला, तो निर्णय योग्य आहे का? हा निर्णय योग्य, म्हणजे सगळ्यांनाच आवडतं लाईव्ह मॅच बघायला. पण ठीक आहे, आपल्या मंडळाकडे आपण फंड चांगला गोळा केला. चारी बाजूने आपल्याकडे भरपूर लोकांनी आपल्याला मदत केली आर्थिक प्रमाणे मैदानासाठी वगैरे, त्यामुळे खूप सुंदर टुर्नामेंट झाली. बरं, तिकडून सुनील शेलार सांगतात की अभि जाधव फास्ट बोलतात, त्यांना फास्टमध्ये विचारा, त्यांना काय बोलतात ते कळत नाही. तर काय प्रतिक्रिया? सुनील शेलारना एकच सांगतो, तुम्ही दिलेला शब्द पाळला नाहीत. येतो मी. धन्यवाद. या ठिकाणी SKMM या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. फोन चालू रे. शैलेश ना, बॅट्समन नेम शैलेश. ओके. हॅलो, लवकरात लवकर चालू करायचा आहे सामना पटापट. SKMM नंतर नुक्कड आणि स्प्रिंग मिल SD. SKMMच्या सामन्यानंतर टू विन किती आहे मयूर काळे? हा, किती? बारा पाहिजे, फक्त 12 धावांची गरज. अभि जाधव, हा सामना संपल्यानंतर त्वरित मैदानात जायचंय. कृपया वेळ काढू नका. अजून 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 3 ते 4 सामने. राम जानकी विरुद्ध नॅशनल ए ला जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. त्यानंतर होणारा सामना आहे तो पुनीत इलेव्हन विरुद्ध SKMM. त्यानंतर नुक्कड विरुद्ध स्प्रिंग मिल SD. सुशांत इलेव्हन बाप्पा मोरिया. नॅशनल बी विरुद्ध सतीश धुळे नाईगाव. नॅशनल ए या संघाला विनंती आहे लवकर लवकर सामना. राम जानकी, तुम्हाला विनंती आहे लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. त्वरा करा. जिंकण्यासाठी आजच्या दिवसातील सर्वात लो स्कोरिंग मॅच असेल ती म्हणजे नॅशनल ए या संघाला जिंकण्यासाठी तब्बल 12 धावांची आवश्यकता असेल. यापुढील होणारा सामना SKMM विरुद्ध पुनीत इलेव्हन. तर दोन्ही टीमने आपले 11 प्लेयर रेडी ठेवायचे आहेत आणि लगेच सामना चालू करायचा आहे. हॅलो, नॅशनल A11 या संघाचे प्रथम फलंदाजीला आलेत ते म्हणजे अलंकार आणि नॉन स्ट्राईकला आहेत. अभिषेक बैत. स्ट्राईकला आहेत अलंकार. मंदार. पहिला चेंडू स्लोअर गतीने टटवलेला चेंडू, त्यावरती 1 धाव. आता नॅशनल ए या संघाला जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता.
मंदार देशमुख, रामजानकी याचे कर्णधार. पाहूया कोणत्या प्रकारे गोलंदाजी करतायत. आणि चांगला तटवलेला चेंडू, त्यावरती 4 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता असेल, ते म्हणजे नॅशनल ए या संघाला. चांगली गोलंदाजी केली नॅशनल ए या संघाने. पुढचा चेंडू, 4 धावा. हॅलो. पुढचा चेंडू, 1 धाव काढून अलंकाराला स्ट्राईक दिले. पाहूया अलंकार कोणत्या प्रकारे फटका सजवतोय. नक्कीच त्याला डगआउट मधून कॅप्टनचा इशारा आहे की तू मार. पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करतोय अलंकार. याच्याकडे देखील ताकद आहे मोठमोठे फटके सजवायचा. गेल्या वर्षीच्या PPL ला लाईने 3 षटकार ठोकले होते फायनलला. आणि हा सोहेर चेंडू, वाईट धाव. अजूनही जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता आहे. हॅलो. अजून 1 धावेची आवश्यकता आहे. पाहूया अलंकार कोणत्या प्रकारे फलंदाजी करतोय. चला, हा सामना जिंकलेला आहे नॅशनल ए. मॅन ऑफ द मॅच. मला नाही तिकडे गेलेला. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? ए लवकर दे, सांग. कोण? सचिन पेडणेकर. विचार. आता झालेली मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ते म्हणजे नॅशनल ए या संघाचे खेळाडू सचिन पेडणेकर मॅन ऑफ द मॅच ठरले. सचिन पेडणेकर. SKM आपण रोहन. लवकर फिल्डिंग लावायची. ए फोटो घे ना प्रीतम. रोहन पेडणेकर. बघा, हा रोहन पेडणेकर, सचिन पेडणेकर. हे घ्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चला मैदानात जायचं SKM. चला चला, कोणासाठी थांबू नका, चला. धन्यवाद. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय तो सचिन पेडणेकर. थँक्यू. अँड थँक्यू.